हरिओम. आत्मपूजा उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. निराकरण आवाहनम यानंतर आता या सूत्रातील दुसरा शब्द जो निराकारणम त्याचे निरूपण करायचे आहे. आत्मपूजा उपनिषद आपल्याला वेदांत यामध्ये निरूपण केलेल्या मार्गाने आत्मपूजा करायला शिकवत आहे. यातील पहिला धडा आपण पहिल्या सूत्रात गिरवला की पूजा ध्यान साध्य करण्यासाठीच करायची आहे. त्यासाठी त्याचे निश्चिंतपणे सतत चिंतन करायचे आहे. आता पूजेसाठी त्याला आवाहन करायचे आहे. त्याच्या चरणी रुजू होण्यासाठी सर्व कर्मांचे निराकरण करायला शिकायचे आहे. आपण करत असलेल्या प्रत्येक कर्माचे, प्रत्येक कृतीचे जे काही कारण असेल त्याचे निराकरण करावे. कर्माचे, कृतीचे कारण संपुष्टात आणावे. वेळीच जागे व्हावे. कारणाशिवाय कर्म करावे, कृती करावी. वस्तुतः तसे व्हावे अशीच प्रत्येक सजीवाची निसर्गतः जीवनशैली आहे. कर्म किंवा कृती कारणाशिवाय व्हावी, करावी लागू नये, ती व्हावी म्हणजे कारणांचे निराकरण करायची वेळ येणार नाही. असे कर्म किंवा अशी कृती म्हणजे त्याला आवाहन आहे, त्याची प्रार्थना आहे, त्याला बोलावणे आहे, त्याला केलेली याचना आहे, त्याला अळविणे आहे. तसे झाले की ते आपोआपच आवाहन होते. तसे झाले की आवाहन करावे लागत नाही. तसे झाले की त्याला आपोआपच बोलावणे केले जाते. तसे झाले की तो तेथे आपोआपच येतो. तो बोलावण्याची वाट पाहत नाही. येथील सृष्टी महाविलोभनीय आहे, आकर्षक आहे. त्यात कर्म करायला, कृती करायला आपण उद्युक्त होतो. आजूबाजूचे लोक आपल्याला प्रोत्साहित करतात. इतरांचे पाहून आपल्याला मोह होतो. हे उद्युक्त होणे, प्रोत्साहित होणे स्वधर्माला अनुसरून आहे का? ते कर्म स्वकर्माला अनुसरून आहे का? याची विवेक आणि संयम ठेवून खात्री करावी आणि मग ते कर्म किंवा कृती करावी. नित्य जीवनातील एक अगदी नेहमी अनुभवास येणारे साधे उदाहरण घेऊया. आपण कोणाकडे काही कामानिमित्त किंवा भेटायला म्हणून गेलो की आपल्याला खाणेपिणे विचारले जाते. आपण नको म्हणतो. नको म्हटले की आग्रह, दुराग्रह केला जातो. म्हणजे आपल्याला आपल्या इच्छेविरुद्ध कर्म करायला उद्युक्त केले जाते. आपल्या नकाराचे कारण विचारले जाते. आपण जर काही कारण मीमांसा केली तर ती कारणे खोडून काढली जातात. ती आपली कारणे आहेत याचा पोच ठेवून त्यांचा आदर करून ती सोडून दिली जात नाहीत. चहाने ॲसिडिटी होते तर दूध घ्या. दुधाने कफ होतो तर कॉफी घ्या. कॉफीने बद्धकोष्ठता होते तर सरबत घ्या. असे भंडावतात, खनपटीला बसतात. म्हणजे त्यांची इच्छा आपल्यावर लादायचा प्रयत्न केला जातो. या उलट जर आपण खाण्यापिण्यासाठी होकार दिला तर त्याचे कारण विचारले जात नाही की का खाणार पिणार. हो असे का म्हणताय? वास्तवात नको असे म्हणल्यावर जर त्याचे कारण विचारले जाते तर हवे असे म्हणल्यावरही त्याचे कारण विचारायला हवे. परंतु तसे होत नाही, कारण त्यात त्यांच्या इच्छेची पूर्तता असते. अशा वेळी पुढील वेळी खाऊ पिऊया असे सांगावे लागते किंवा कारण विचारल्यावर मला नको म्हणून नको असे परखडपणे सांगावे लागते. स्वतःच्या इच्छेचा मान आपल्याला सांभाळावा लागतो. बालपणीच आपल्याला इच्छांचा धडा दिला जातो. कोणी काही काम सांगितले की तो म्हणतो की माझे अमुक काम केलेस तर मी तुला चॉकलेट देईन. हा इच्छेच्या व्यवहाराचा पहिला भौतिक धडा असतो. आपल्याला त्यावेळी चॉकलेट खाण्याची मुळीच इच्छा नसते. ते आपले संचितही नसते. परंतु लालूच दाखवून आपल्यात इच्छा निर्माण केली जाते. मग ते आपले कोवळे बालमन शिकते की काहीही कारण नसताना इच्छा निर्माण करून उपभोग कसे घ्यायचे. त्यामुळे पुढे कोणी काही काम सांगितले की त्याच्या बदली काहीतरी मिळाल्याशिवाय आपण काम करत नाही. पुढे आयुष्यभर भौतिक जीवनात हेच उपयुक्त असते. इच्छारहित काम करायची सवयच नसते. विश्व ही परमात्म्याची लीला, खेळ, मौज, गंमत आहे. त्याकडे जर आपण त्याच दृष्टीने पाहू शकलो, त्याप्रमाणे विश्वात आपण जगू शकलो तर आपल्या जीवनात कैवल्य निर्माण होते. आपण सदानंदी, नित्यानंदी, परमानंदी जीवन जगतो. कारण मग जीवन म्हणजे लीला, खेळ, मौज, गंमत होते. त्यात जराही ताणतणाव नसतो. आपण आनंदी असतो आणि सर्वांना आनंद देतोही. यामुळे लहान मुले खेळ खेळतात, खेळ खेळू शकतात. ती निरागस अश्राप भाबडी असतात. वाळूत किल्ला करतात, त्याचा निर्लेप आनंद घेतात.
आणि त्यामुळे घरी जाताना त्या किल्ल्यावर नाचून तो मोडण्याचाही आनंद घेतात. मोठी माणसे खेळ खेळू शकत नाही, कारण त्यांना व्यवहाराशिवाय उपभोगाशिवाय अन्य काही समजत नाही आणि ते तसे काही करूही इच्छित नाही. हां, ते निरपराध प्राण्यांची, माणसांची शिकार करण्याचा खेळ खेळू शकतात. समस्तांना छळण्याचा, त्रास देण्याचा खेळ खेळू शकतात. मोठ्यांच्या खेळात पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा याचेच स्तोम असते. तेथे दिला खेळ, मौज गंमत नसते. यामुळे तेथे कैवल्य आनंद नसतो, नुसता बाजार भरलेला असतो. तेथे परमात्मा जराही थांबत नाही. मग तेथे त्याला आव्हान कसे असेल, मुक्ती कशी असेल? आत्मपूजा उपनिषद, योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. निराकरणम. सृष्टी परमात्म्याचाच विस्तार आहे, त्यामुळे सृष्टीच्या कणाकणात चैतन्य भरलेले आहे. सृष्टीचाच विस्तार किंवा सृष्टीची उत्क्रांती म्हणजे सजीव प्राणी आहे. सृष्टीत महाविलक्षण विविधता आणि वैचित्र्य आहे. प्रत्येक सजीव सृष्टीतील प्रत्येक वस्तूला, गोष्टीला स्वभावताच आकर्षित होत नाही. विविधता आणि वैचित्र्य असलेल्या 84 लक्ष सजीव योनी आहेत, असे आपल्या ऋषींनी सांगितले आहे. या प्रत्येक योनीत असंख्य जीव आहेत. असे असंख्य जीव असले तरी प्रत्येक सजीव योनीची प्रकृती भिन्न आहे आणि त्याला अनुसरून तो सृष्टीचा विभिन्न प्रकारे उपभोग घेऊन जीवित राहतो. यामुळे प्रत्येक सजीवाचे सृष्टीतील आकर्षण भिन्न आहे. त्याला अनुसरून त्याचा स्वभाव भिन्न आहे. त्याप्रमाणे त्याचे स्वकर्म भिन्न आहे. त्याप्रमाणे त्याची जीवन प्रणाली निराळी आहे. उदाहरणार्थ, हत्तींचा स्वधर्म आणि त्याला अनुसरून त्यांचे स्वकर्म ठरलेले आहे. त्याप्रमाणे जगातील सर्व हत्ती आचरण करत असतात. मुंग्यांचा स्वधर्म आणि त्याप्रमाणे त्यांचे स्वकर्म ठरलेले आहे. त्याप्रमाणे जगातील सर्व मुंग्या आचरण करत असतात. जगातील सर्व कुत्रे सर्वत्र एकाच प्रकारे जीवन जगतात. याला एकाच योनीचा अपवाद आहे आणि ती योनी म्हणजे मनुष्य योनी. कारण मानवेतर योनींना फार मर्यादित, अल्प, स्वल्प बुद्धी आहे. त्या योगे मानवेतर प्राणी खाणे, पिणे, संरक्षण, प्रजोत्पादन, आराम करणे इतकेच मर्यादित जीवन जगतात. परंतु मानव आणि इतर योनी यांच्या बुद्धीत जमीन अस्मानाचा फरक आहे. मानवाला महाप्रगल्भ बुद्धीचे वरदान आहे. यामुळे मानवी योनीत जगात जितके मानव आहेत त्या प्रत्येकाला कमी जास्त बुद्धी आहे. त्यामुळे ती स्वतंत्र आहे आणि त्यामुळे प्रत्येक मानव वैचारिक दृष्टीने निराळे वर्तन करतो. यालाच आपण व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हणतो. याचे आणखी एक कारण आहे. मानवेतर प्राणी हे बहुतांशी नैसर्गिक आचरण करतात. नियतीनं त्यांना जसे जीवन दिले आहे तसेच ते सहजच जगतात. यामुळे त्यांचे उपभोग त्या त्या जन्मात संपुष्टात येतात. ते संचित राहत नाहीत. क्वचित कोठे काही अपवाद हा असणारच. या योगे मानवेतर प्राणी एका योनीमधून पुढील योनीत सहजच उत्क्रांत होत जातात. त्यांचा एकाच योनीत सहसा पुनर्जन्म होत नाही. परंतु मानवाचे तसे नाही. त्याला तीव्र बुद्धीचे वरदान आहे. यामुळे तो भौतिक वस्तू जगतामधून नवनवीन उपभोग शोधतो. एका जन्मात साध्य होणे शक्य नाही इतक्या उपभोगांची अभिलाषा त्याच्या मनात निर्माण होते. यामुळे देहपतन होताना त्याचे न उपभोगलेले भोग शिल्लक असतात. ते संचित होतात आणि आत्म्याला लपेटून देहाबाहेर होतात. त्यामुळे त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. असे जन्मोजन्मी होतच राहते आणि मानव या न संपणाऱ्या जन्ममरणाच्या दुष्ट फेऱ्यात अडकतो. प्रत्येक मानवाचे संचित निरनिराळे असते. त्यामुळे प्रत्येक मानवाची प्रकृती भिन्न असते. यामुळे प्रत्येक मानव निराळ्या स्वभावाचा असतो. प्रत्येक मानवाचे जीवन आगळे वेगळे असते. तो इतर प्राणी जगतासारखा ओघवत्या जीवन प्रवाहात मुक्त होत नाही. कारण त्याने त्याच्या प्रकृतीनुसार जीवन जगलेले नसते. जे प्रकृतीनुसार जीवन जगतात ते सुखदुःखातीत आनंदमय जीवन जगून मुक्त होतात. गतसंचिताला अनुसरून प्रत्येक सजीवाचा उपभोग ठरलेला आहे. त्या उपभोगाला साजेसा प्रत्येकाचा स्वधर्म जन्मताच आपोआप ठरलेला आहे. यातील प्रत्येक प्रकारचा सजीव त्याच्या स्वधर्मानुसार सृष्टीतील विशिष्ट वस्तू जगताला आकर्षित होतो. त्याप्रमाणे त्याचे स्वकर्म ठरते आणि त्याप्रमाणे स्वकर्म करून तो सृष्टीचा उपभोग घेतो आणि जीवित राहतो. त्यामुळे प्रत्येक योनीचे स्वभावतःच स्वधर्माने प्राप्त स्वकर्म ठरून गेलेले आहे.
त्या गतसंचितानुसार जीवाचा उपभोग आणि त्यामुळे स्वधर्म आणि त्यामुळे स्वकर्म ठरते. यात जो मनमानी करून बदल करतो तो स्वधर्माने आचरण करत नाही आणि त्यामुळे तो मुक्त होत नाही. यामधून अनेक गोष्टींचा उलगडा होतो. जीवाने सृष्टीचा उपभोग फक्त देहधर्मापुरताच, जीवित राहण्या इतकाच मर्यादित घ्यायचा आहे. याशिवाय अन्य कारणासाठी त्याने तिचा उपभोग घ्यायचा नाही. उपभोगाशिवाय अन्य सृष्टीची केवळ साक्षी भावनेने लीला अनुभवायची आहे. प्रत्येक योनी भिन्न आहे, त्यानुसार प्रत्येक योनीचा स्वभाव भिन्न आहे. प्रत्येक योनीचा स्वधर्म भिन्न आहे. प्रत्येक योनीचा उपभोग भिन्न आहे, त्यानुसार प्रत्येक योनीचे स्वकर्म भिन्न आहे. स्वधर्मानुसार स्वकर्म प्रत्येक योनीला जन्मताच प्राप्त होते. स्वधर्म आणि स्वकर्म याबाबत कोणत्याही योनीला स्वातंत्र्य नाही. याचा गतसंचित संपवून मुक्त होण्याशी संबंध आहे. या सर्वाला अनुसरून जीवन जगणे म्हणजे आत्मब्रह्माला अपेक्षित असे योगिक जीवन जगणे आहे. यापेक्षा निराळ्या प्रकारे जीवन जगणे म्हणजे भोगांना निमंत्रण आहे. असे निराळे जीवन जगल्यास भोग निर्माण होतात. ते एका जन्मात तृप्त होत नाहीत, त्यामुळे ते संचित होतात आणि जीव जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. आत्मपूजा उपनिषद, योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. निराकरणम. गतसंचितानुसार जीवाचा उपभोग आणि त्यामुळे स्वधर्म आणि त्यामुळे स्वकर्म ठरते. ह्या अशा निरूपणावरून येथे ऋषींनी सर्व कर्मांचे निराकरण असा शब्द का वापरला आहे याचा उलगडा होतो. कारण कर्म करताना दोन गोष्टी घडू शकतात. एक, स्वधर्माला अनुसरून स्वकर्म केले जाते. या योगे आत्मब्रह्माला अपेक्षित असे कर्म केल्यामुळे सहजच त्या योनीमधून पुढील योनीत मुक्ती मिळते. जीव एका योनीमधून पुढील योनीत उत्क्रांत होतो. शेवटी मनुष्य योनीमधून उत्क्रांत होऊन त्याला मुक्ती मिळते. सर्वसाधारणपणे मनुष्य तर प्राणी अशा प्रकारे स्वधर्माने स्वकर्म करतात आणि एका योनीमधून सहजच पुढील योनीत मुक्त होतात. महंत, संन्यासी, योगी असे जीवन जगतात. येथे कर्म करताना त्याच्या कारणाचे निराकरण करायचा प्रश्न निर्माण होत नाही, कारण कर्म हाच धर्म होतो. 2. स्वधर्माला अनुसरून स्वकर्म केले जात नाही. सर्वसाधारणपणे मानव असा वागतो. मानवाला अनन्यसाधारण महाप्रगल्भ अशी बुद्धी असल्यामुळे तो येथील प्रत्येक वस्तुजगताचा कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो. त्याला महाजबर अति तीव्र इच्छाशक्ती असते. तिच्या पूर्ततेची नको इतकी हाव असते. येथे सृष्टीमधील अनेकविध वस्तुजगत जीवाला आकृष्ट करते. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया आणि अहंकार अशा सप्तरिपूंना जीव बळी पडतो, भुलतो आणि स्वधर्म सोडून स्वकर्म न करता इच्छेनुसार निराळा उपभोग घेतो. तो त्याच्या नैसर्गिक आचरणात न बसणारा असतो. हे आत्मब्रह्माला अनपेक्षित असे आचरण असते. यामुळे सुखदुःख, पाप पुण्य निर्माण होते. तसेच यामधून अनेक इतर उपभोग निर्माण होतात. ते या सद्य एकाच जन्मात या एकाच देहात उपभोगून संपवणे अशक्य असते. असे न उपभोगलेले भोग संचित होतात, कारण सजीवाने निर्माण केलेल्या प्रत्येक उपभोगाला आत्म्याकडून तथास्तु असा आशीर्वाद दिलेला असतो. आत्मा साक्षी असतो. तो योगिक किंवा अयोगिक असे काहीही ठरवत नाही. प्रत्येक सजीवाला जीवन कसे जगावे याचे स्वातंत्र्य आहे. हेच औषात्म्याचे साक्षी राहणे आहे. प्रत्यक्ष आत्म्याकडून आशीर्वाद मिळाल्यामुळे मृत्यूचे वेळी संचित आत्म्याला लटकून पुढील यात्रा करते. आत्मा संचितात अडकतो. संचित संपवण्यासाठी आत्म्याला पुनर्जन्म घेण्यापासून अन्य पर्याय नसतो. अशा प्रकारे जीवन जगत असताना जीवाकडून स्वधर्मापेक्षा स्वकर्मापेक्षा म्हणून आत्मेच्छेपेक्षा भिन्न कर्म होते. याचे कारण शोधून त्याचे निराकरण करावे लागते. असे कर्म टाळावे लागते, तरच मुक्ती शक्य आहे. अशा प्रकारे कर्म काहीही असले तरी त्याच्या कारणाचे निराकरण करावे. कर्म अकारण इच्छारहितच झाले पाहिजे. तीच शुद्धता आहे, तेच पावित्र्य आहे. अगदी भगवंत श्रींची प्राप्ती हेही आपल्या उपासनेचे कारण नसावे. तसे नसेल तर आपण आणि भगवंत
असा दुजा भाव शिल्लक राहतो. यामुळे ते त्याला आवाहन होत नाही. इच्छेमुळे स्वभाव सुटतो, त्यापासून आपण ढळतो. आपण अयोगिक आचरण करतो. कर्म सकारण असेल तर ते त्याला आवाहन नसते. ते आवाहन आपल्या उपभोगांची तृष्णा शमवण्यासाठी असते. ते आपल्याला उपभोगांसाठी मानसिक बळ मिळवण्यासाठी केलेले असते. ते त्याच्या नावाखाली आपल्यालाच केलेले आवाहन असते. आपली शून्यावस्था हेच त्याचे आवाहन असते. यामुळे सहेतुक कर्म आवाहन असू शकत नाही. अधाशीपणा करू नये. जे सहजच प्राप्त असते त्यातच आनंद आहे. ध्यानी मनी नसताना जे मिळते त्यात महाआनंद आहे. सदा आनंदात असा, तेथे मुक्ती सहजच आहे. इच्छा नको त्या कर्माला कारणीभूत होत असते. ते स्वधर्माने प्राप्त स्वकर्म नसते. त्यामुळे भोग संचय निर्माण होतो. इच्छारहित असा, त्या योगे कर्मयोग होत होत संचित संपेल आणि इच्छारहित असल्यामुळे नवीन भोगांची भर होणार नाही. एक दिवस असा येईल की तुमच्या गतसंचिताच्याही इच्छा मृत होतील. तुम्ही मुक्त व्हाल. मुक्तीसाठी हे इतकेच पुरे आहे. बाकी कशाचीही काही गरज नाही. इच्छारहित झाल्यास तुम्हाला मृत्यूचीही भीती राहणार नाही. इच्छा अपुऱ्या असल्यावर मृत्यूमुळे त्या पूर्ण होणार नाहीत. त्याआधीच आपण मरू या धास्तीने मृत्यूची भीती वाटते. इच्छा नसल्या की तुम्ही सदा तृप्त असता, समाधानी असता, स्वच्छंद असता. मृत्यूचा विचारही तुम्हाला शिवत नाही. त्या योगे जेव्हा तुम्हाला मृत्यू येतो तेव्हा तो तुम्हाला शिवतही नाही. तुमचा मृत्यू तुम्हालाही समजत नाही. आता येथे एक निराळा प्रश्न निर्माण होतो की विज्ञान कार्यकारण भाव हा सिद्धांत म्हणून मांडते. विज्ञान म्हणते की कारणाशिवाय कर्म होत नाही. प्रत्येक कर्माला काही ना काही कारण हे असतेच. अध्यात्म तर म्हणते की कर्म कारणाशिवाय झाले पाहिजे तरच ते त्याला आवाहन असते, नाही तर ती उपभोगासाठी केलेली कृती असेल. आता याची अध्यात्माशी सांगड कशी घालायची? अध्यात्माप्रमाणे येथे सांगड घालायचा प्रश्नच निर्माण होत नाही. कारण सांगड अगोदरच घातलेली आहे. हे न उमजल्यामुळे आपण ती घातलेली सांगड विस्कटून कर्माचे कारण स्वतःवर ओढवून घेत असतो आणि संचितात अडकतो. उदाहरणार्थ, आपल्याला अन्न वस्त्र निवारा अत्यावश्यक आहे. आपण स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करतो. त्याचा मोबदला म्हणून आपल्याला पैसे मिळतात आणि त्यामधून आपण अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज भागवतो. येथे स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करत असताना मिळालेल्या मोबदल्यामधून अन्न वस्त्र निवारा भागवलेला असल्यामुळे याचे निराकरण करायचा प्रश्नच निर्माण होत नाही. आत्मपूजा उपनिषद, योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. निराकरण. जगणे हा प्रत्येक जीवाचा आत्मब्रह्माकडून मिळालेला जन्मसिद्ध हक्क आहे. ते पूर्णतः नैसर्गिक आहे. नियतीला अनुसरून आहे. निसर्ग नियम सुरू राहावा यासाठी ते आहे. त्यासाठी कर्म केलेले नाही, तर स्वधर्म पाळण्यासाठी आत्मचैतन्याकडून कर्म केले गेले आहे. वस्तुतः कर्म झाले आहे, घडले आहे. त्यामधून अर्थप्राप्ती झाली आहे. त्यामधून जगण्याची सोय झाली आहे. यामुळे असे कर्म हेतुरहितच आहे. परंतु येथे घडते भलतेच. येथे अन्न वस्त्र निवारा भागवण्याकरता पैसे मिळवण्यात पुढे पैसे मिळवणे हेच व्यसन लागते. अनावश्यक पैसे मिळाल्यामुळे छानछोकी हा जीवनाचा हेतू होतो. त्यासाठी स्वधर्माने प्राप्त स्वकर्म न करता अन्य कर्म करून जादा उपभोगासाठी जादा पैसे मिळवले जातात. हा भोग आहे. कारण पैसे मिळवण्याचे मूलभूत नैसर्गिक कारण बदलते. जादा पैसे मिळवणे आणि उपभोगांचे शमन करणे हाच कर्म करण्याचा हेतू होतो. या बदललेल्या अयोगिक कारणाचे निराकरण करावे असे ऋषी सांगत आहेत. आता एक निराळा मुद्दा उपस्थित होतो की हेतूशिवाय कर्म होते का? सर्वसाधारण असा मतप्रवाह आहे की कर्माला काहीतरी हेतू असावा लागतो तरच कर्म केले जाते. जागेवर बसून जर सर्व काही मिळाले तर कोणीही कर्म करणार नाही. यामुळे जगण्याला काही प्रयोजन असावे असे म्हटले जाते. काहीतरी हेतू असणे, इच्छा असणे हेच कर्म करण्याला प्रोत्साहित करत असते. परंतु हेतू इच्छा ठेवून त्यासाठी कर्म केले की त्या कर्माला गौणत्व येते. ते भोग निर्माण करणारे ठरते आणि मग ते त्याला आवाहन होत नाही. सर्वप्रथम हे मान्य करावे लागेल की जागेवर बसून जर सर्व काही मिळाले तर कोणीही कर्म करणार नाही. उदाहरणार्थ, लहान मुलाला काहीही कर्म न करता सर्व काही मिळते
आजारी असलेल्याला काहीही कर्म न करता सर्व काही मिळते. वृद्धावस्थेत काहीही कर्म न करता सर्व काही मिळते. भिकाऱ्याला कर्म न करता सर्व काही मिळते. गर्भश्रीमंताला काहीही कर्म न करता सर्व काही मिळते. येथे सर्व काही मिळते याचा अर्थ त्यांच्या इच्छेनुसार मिळते असे नव्हे, तर जे मिळते ते विनासायस आयते मिळते आणि त्यात ते जीवित राहतात. त्यांची कर्म करण्याची क्षमताही नसते. जी असते ती मर्यादित असते. यामुळे असे लोक कर्म करायला उद्युक्त होत नाही. वरील उदाहरणात एक सूक्ष्म मुद्दा आहे, तो आपल्याला पाहायचा आहे. कर्म न करता सर्व काही मिळाल्यामुळे लहान मुलांची वाढ होते, आजारी बरा होतो, वृद्ध, भिकारी, गर्भश्रीमंत जीवित राहतो, श्वसन नियमित सुरू राहते. यात या कर्म न करणाऱ्यांच्यातील जी योग ऊर्जा आहे, जे वैश्विक चैतन्य आहे, ते कर्म न केल्यामुळे अव्यक्त राहत नाही. ते आपले प्रवाहित होऊन व्यक्त होण्याचे कर्म करत असते. यामुळे लहान मुलांची वाढ झाली, आजारी बरा झाला, वृद्ध, भिकारी, श्रीमंत यांचा देह जीवित राहिला. आता आपण आपल्या प्रश्नाचे उत्तर देऊया. कारणाशिवाय कर्म होते का? या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. कारण जरी कर्म केले नाही तरी कर्म न करणाऱ्याची योग ऊर्जा, त्याच्यातील ते वैश्विक चैतन्य अव्यक्त राहणार नाही. ते व्यक्त होईल आणि त्या योगे त्याच्या इच्छेशिवाय कदाचित सकृत दर्शनी त्याच्या न कळत कर्म घडेल. असा मनुष्य मनात विचारांचे थैमान घालतो आणि बाहेर कोणाला काही कळणारही नाही असे वैचारिक कर्म करतो. अशांना मानसिक आजार होतो. किंवा असा मनुष्य वाचाळपणा करून सर्वांना उत्साह देतो, त्याला प्रतिसाद मिळत नाही आणि मग असे लोक मानसिक आजारी होतात. अनेक वेळा अशांना आपण अति बोलत आहोत हे अति बोलून झाल्यावर लक्षात येते. किंवा असा मनुष्य नसते उद्योग करतो, उचापती करतो, रिकामपणाचे उद्योग करतो. हे सर्व कर्मच असते, परंतु असे कर्म स्वधर्माने प्राप्त स्वकर्म नसते. ते आत्मब्रह्माला अपेक्षित असे कर्म नसते. ते कर्म अयोगिक असते. यामुळे अशा कर्मांमुळे संचित भोग संपत नाहीत, तर ते वाढतात. माणूस जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो. त्याने केलेल्या कर्मापासून त्याला दुःख मिळते. याचा अर्थ माणूस स्वस्थ बसला तरी त्याचे कर्म करणे सुरूच राहते. यामुळे ज्याला कर्म करायचे आहे त्याला इच्छा न ठेवता स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करणे शक्य होईल, यात नवल नाही. येथे फक्त इतकेच करायचे आहे की कोणत्याही प्रकारे मनाला लुडबुड करू न देता नियतीकडून समोर आलेले कर्म स्वीकारायचे आहे. मनाला लुडबुड करायला संधी दिली तर ते कर्म स्वधर्माने प्राप्त स्वकर्म नसेल, कारण त्यात काही ना काहीतरी मनाची इच्छा असेल. त्यामुळे मनाप्रमाणे कर्माचा स्वीकार म्हणजे ते त्याला केलेले आवाहन नसेल. मनाप्रमाणे कर्म केले की ते कधीही वर्तमानाशी सुसंगत नसते, ते भूत किंवा भविष्याशी सुसंगत असते. मन नेहमी घडून गेलेल्या घटनेत रममाण असते किंवा भविष्यात काय करावे याचे मांडे खात असते. यामुळे मनाप्रमाणे केलेले कर्म हे कारण परत्वे इच्छापूर्ततेसाठी असते. या उलट चैतन्य कधीही भूतकाळात नसते आणि भविष्यकाळातही नसते. जे काही चैतन्य असते ते फक्त वर्तमानातच असते. चैतन्य म्हणजे आत्ता येथल्या येथे प्रत्यक्ष समोर सतत असलेल्या अवस्थेत सतत ताजेतवाने. यामुळे मन आणि चैतन्य यांचा मेळ स्वाभाविकपणे बसत नाही. यामुळे बेचैनी, ताणतणाव, मनोरुग्णता येते. मनात भूतकाळातील अतृप्त वासना असतात किंवा अनेक प्रकारच्या उपभोगांचे मांडे खात असते की जे भविष्यकाळात कधीतरी पूर्ण करण्याचे स्वप्न ते पाहत असते. आत्मपूजा उपनिषद, योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. निराकरणम. मन कधीही तुम्ही आत्ता करत असलेल्या गोष्टीशी थांबत नाही. तुम्ही निर्विचारी काहीही विचार न करता किती सेकंद राहू शकता याचा स्वतःवर प्रयोग करून पहा. तुम्ही असे मुळीच थांबू शकत नाही. याचबरोबर असेही करून पहा की मागे भूतकाळात झालेल्या घटनेत किंवा मागे भूतकाळात इच्छा असूनही न झालेल्या घटनेत किंवा भविष्यात करायला मिळाव्यात अशी इच्छा असलेल्या घटनेत मन किती रममाण होते ते तपासून पहा. तुम्ही चकित व्हाल की अशा भविष्यकाळातील घटनेत मन कितीही काळ रममाण होऊ शकते. तुम्हाला तेथून मनाला मुद्दाम बाहेर काढावे लागेल. याचा अर्थच हा आहे की मन
आणि वर्तमान कधीही एकमेकांना भेटत नाहीत. मन सदा भूत भविष्यात असते. यामुळे अध्यात्म असे मानते की येथे भूत भविष्य अशी काळाची विभागणी हा मनाचा खेळ आहे. येथे फक्त या दोहोंमधील काळ आहे. आणि भूत भविष्य असे म्हटल्यामुळे त्याला वर्तमान असे नामाभिमान देण्यात आले. वर्तमान ही काळाची एकच एक स्थिती असल्यामुळे त्याला विशिष्ट वर्तमान असे नाव देण्याचेही कारण नाही. त्याला फक्त काळ असे म्हणावे. काळ हा फक्त आत्ता येथे आहे तेवढाच आहे. काळ कधीही धावत नसतो की प्रवास करत नसतो की सरत नसतो. आपण त्याला व्यावहारिक कारणाने आपल्या व्यावहारिक सोयीसाठी आपल्या गणितासाठी मोजायला सुरुवात केल्यामुळे तो गतिमान झाल्यासारखा, मागे गेल्यासारखा, पुढे गेल्यासारखा, सरकल्यासारखा आभास होतो. वास्तवात काळ जेथे आहे तेथे सदा सर्वदा असतो. तो कधीही मागे पुढे होत नाही. आपण भूत भविष्य असा मानसिक प्रवास करतो आणि काळाने प्रवास केल्याचा आभास निर्माण करतो. यास्तव कधीही मनाप्रमाणे कर्म करू नये, कारण ते नेहमीच भूत भविष्यातील इच्छातृप्तीसाठी असेल. असे कर्म पाप पुण्य सुख दुःख निर्माण करते. तसे केलेले कर्म त्याला आवाहन नसते. तुम्ही काम करायला उपलब्ध आहात, फक्त इतकेच पुरे आहे. मग अशा वेळी देहादी इंद्रियांच्या आणि मनाच्या प्रभावाखाली न येता समोर नियती जे आणून देईल त्या कर्माचा पूर्ण पवित्र आणि पूर्ण शुद्ध जाणीवेने स्वीकार करा. तेच तुमचे स्वधर्माने प्राप्त स्वकर्म असेल. त्यात जे मिळेल त्याचा पूर्ण समाधानाने स्वीकार करा आणि त्यात जीवन जगा. कारण अशी प्राप्ती तुमचे गतसंचित संपवण्यासाठी पर्याप्त आहे. असे कर्म तुम्हाला पाप पुण्य किंवा सुखदुःख देणार नाही, तर असे कर्म तुम्हाला पाप पुण्य सुखदुःख या पलीकडे असलेला फक्त आनंदच देईल. आनंदापलीकडे काहीही नाही. आनंद हा केवळ आनंदच असतो. हेच आत्मब्रह्माला अपेक्षित असे आचरण असेल. तुम्ही शुद्ध आणि पवित्र राहून असे प्राप्त कर्म करा, तेच त्याला आवाहन आहे. याचा अर्थ तुम्ही घरी झोपून राहिलात तर नियती तुमच्या घरी येईल आणि तुम्हाला काम आणून देईल असे नाही. तुमचे शिक्षण झाले किंवा तुमचे पालकांच्या छत्राखाली जगण्याचे वय संपले किंवा परिस्थिती अशी आली की आता स्वकमाई करायला पाहिजे किंवा अशाच काही कारणाने ती वेळ आली की तुम्ही फक्त जाहीर करा की मी कामासाठी उपलब्ध आहे. मग नियती तिचे काम करते. नियतीप्रमाणे स्वीकारलेले कर्म एक लीला असते. तेच त्याला आवाहन असते. स्वानुभव सांगतो, मी MCOM ICWA इंटरमिडिएट झालो होतो. ICWA फायनल करायचे होते. MCOM झाल्यावर सुट्टीत परशुरामला घरी गेलो होतो. 70 वर्षांच्या वडिलांना भेटलो आणि अचानक असे वाटले की आता वडिलांवर आपला बोजा आणखी द्यायचा नाही. नोकरी करून ICWA फायनल करायचे. सुट्टी असूनही फक्त 8 दिवस घरी राहिलो आणि नोकरी शोधायला पुण्याला येण्यासाठी म्हणून दुपारी 2:30च्या चिपळूण पुणे या एसटीत बसलो. सुमारे 6 वाजता एसटी साताऱ्याला आली. तेथे एसटीच्या कॅन्टीनमध्ये चहा पिताना टेबलावरील पुण्याचा 1-2 दिवसांपूर्वीचा सकाळ सहजच चालू लागलो. त्यात पिंपरीतील महिंद्राच्या एका कंपनीत ज्युनियर कॉस्ट अकाउंटंट पाहिजे अशी जाहिरात होती. ती लिहून घेतली. पुण्याला आल्यावर रात्रीच अर्ज लिहिला आणि सकाळी पोस्टात टाकला. 8 दिवसात मुलाखतीसाठी बोलावणे आले. आयुष्यातील ती पहिलीच आणि शेवटची मुलाखत. नोकरी मिळाली. तेथे 8.5 वर्षे नोकरी केली. तेथील साहेबांची PA भगिनी मेविस हिने आफ्रिकेत नोकरीची संधी आहे असे सांगितले. माझी माहिती पाठवली. मुलाखत न घेता नोकरी मिळाली. तेथे 6 वर्षे नोकरी केली. हे असे आहे. तुम्ही कसे आहात, तुम्ही परिस्थिती कशी स्वीकारता यावर आवाहन अवलंबून आहे. इच्छा नेहमी वर्धित होत राहतात. एक इच्छा इतर अनेक इच्छा निर्माण करते. यामुळे पहिली इच्छापूर्ती भूतकाळात जमा व्हायच्या आधीच दुसऱ्या अनेक इच्छा निर्माण झालेल्या असतात. हे असे सतत सुरू राहते. कारण इच्छा असणे, उपभोग घेत असणे हे मनाचे जीवन आहे, मनाचे अस्तित्व आहे. इच्छा संपल्या की मनाचेही अस्तित्व संपते. यामुळे मन स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी सतत इच्छा मागून इच्छा निर्माण करत असते. त्यांच्या पूर्ततेची त्याला काळजी नसते. कारण इच्छा अपूर्ण राहणे म्हणजे पुनर्जन्म नक्की होणे आहे.
आणखी जन्म म्हणजे मनाचेही अस्तित्व टिकून राहणे आहे. आत्मपूजा उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. निराकरणम. इच्छा पूर्तता झाली तरी कधीही समाधान होत नाही, त्यामुळे शांतता मिळत नाही. माणूस सतत अस्वस्थ, असमाधानी राहतो, अशांत राहतो, दुःखातच राहतो. इच्छा तुम्हाला नेहमी भिकारी ठेवतात, कारण निर्माण झालेल्या नवीन इच्छापूर्ततेचे असमाधान सतत वाट पाहत असते. इतकेच काय, तर एक इच्छा पूर्ण झाली की लगेचच तत्क्षणी त्याच इच्छेच्या पुनर्भोगाची इच्छा विचारणा करते. हे पुन्हा केव्हा? इच्छेचा अतृप्ती हाच स्वभाव आहे, कारण तुम्ही सतत वर्तमानात असता आणि इच्छा भविष्यकाळात असते. यामुळे तुम्ही आणि मन, तुम्ही आणि इच्छा यात मेळ नसतो. तुम्ही सतत असमाधानी, दुःखी, ताणतणावाखाली असता. इच्छा पूर्ततेचे समाधान सतत क्षितिजासारखे पुढे पुढे पळत असते. परंतु इच्छाच नसेल तर जे मिळते तेच पुरे आहे, पर्याप्त आहे ही सत्य जाण येते. हेच त्याचे आवाहन असते. जे मिळालेले असते तेच आपले संचित भोग संपवण्यासाठी योग्य असते. ते कमी नसते, त्यामुळे भोग शिल्लक राहत नाहीत, आणि ते जास्त नसते, त्यामुळे नवीन भोग निर्माण होत नाही. मुक्ती सहज प्राप्त होते. हाच त्याचा कैवल्यानंद योग असतो, महाप्रसाद असतो. यास्तव कधीही कसली इच्छा ठेवू नका. इच्छा हा मनाचा खेळ आहे. मन नेहमी भूत भविष्यात भरकटत असते. ते कधीही वर्तमानाशी आणि त्यामुळे काळाशी आणि त्यामुळे चैतन्याशी, आत्मप्रेरणेशी सुसंगत नसते. यामुळे तुमच्या इच्छा तुम्हाला भूत भविष्यात जीवन जगायला भाग पाडतात. त्या कधीही तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करू देणार नाहीत. त्या तुम्हाला कधीही वर्तमानात स्थिर होऊ देणार नाहीत. भूत भविष्य तुम्हाला सुखदुःख आणि त्यामुळे स्वर्ग नरक यात भटकत ठेवणारे आहे, परंतु ते कधीही मध्यावर मर्त्यलोकी मुक्ती मिळवून देत नाही. याचा दैव दुर्विलास पाहण्यासारखा आहे. इच्छेच्या कच्छपी लागणारा आमचा जीवात्मा अंतरात्म्याच्या सर्वात सन्निध असूनही आत्मज्ञानाला सदा वंचित राहिल्यामुळे तो कायम अज्ञानी राहतो. आत्मज्ञानाचा कायम विद्यार्थी राहतो. देहादिंद्रियांच्या भौतिक भोगापवर्गतेत गुंतल्यामुळे देहादिंद्रियांचा निर्माता, त्यांचा मालक असलेला जीवात्मा कायम देहादिंद्रियांचा गुलाम, सेवक, कामगार राहतो. कितीही इच्छा पूर्ण केल्या तरीही इच्छापूर्तता कधीही तृप्ती देत नसल्यामुळे इच्छापूर्ततेचे कटोरे घेतलेला जीवात्मा सतत भिकारी राहतो. यास्तव इच्छांची उपेक्षा करा, त्यासाठी मनाची उपेक्षा करा, त्यासाठी नियतीला साथ द्या. आवाहन न करता हेच त्याचे आवाहन होते आणि मुक्तीचे द्वार तुमच्यासाठी खुले होते. इच्छा होणे हे स्वाभाविक आहे. ज्ञानेंद्रियांना बाह्य ज्ञान होत असते आणि त्यामधून इच्छा होत असतात. बाह्य ज्ञान झाल्यावर आपणही हे करूया असे वाटते. त्यात अयोगिक असे काहीही नाही, परंतु महत्त्वाचे असे आहे की ती इच्छा आपल्या नैसर्गिक जीवन प्रणालीत सहज पूर्ण न झाल्यास ती इच्छा तेथेच विरून जायला पाहिजे. वाटले, मिळवावे, नाही जमले, नियतीची इच्छा, हरिओम, येथेच तो विषय समाप्त झाला पाहिजे. कारण जर तिचे स्मृतीत जतन झाले तर मन त्यावर काम करू लागते. त्याला देहादी इंद्रिये साथ देतात आणि या नाही तर पुनर्जन्मातही त्या अतृप्त इच्छेचा पिच्छा मन सोडत नाही. जर अशा अतृप्त इच्छांमधून बाहेर यायचे असेल तर त्यासाठी विवेक, संयम आणि तारतम्य सतत जागृत राहणे हाच यावर एकमेव उपाय आहे आणि इतर थातुरमातुर उपाय पुरे होत नाहीत. विवेक, संयम, तारतम्य जागृत राहण्यासाठी अध्यात्म, सत्संग याला अन्य पर्याय नाही. इच्छा झाल्यामुळेच भौतिक प्रगती होते. इच्छा झाल्यामुळे जीव उडायला शिकला, त्यांना आपण पक्षी म्हणतो. त्यामधूनच विमानाचा शोध लागला, पृथ्वीबाहेर जायचा शोध लागला. जलचर प्राण्यांना पाहूनच बोटीचा, पाणबुडीचा शोध लागला. भौतिक शोध इच्छेमुळेच लागतात. भौतिक प्रगती, भौतिक शोध यामुळे मानवी जीवन सुकर होते. इच्छा असल्यासच मार्ग सापडतो. इच्छा असली तरच काम केले जाते. इत्यादी अनेक गोष्टी इच्छेच्या बाजूने सांगितल्या जातात. परंतु आपण येथे क्षणिक भौतिक सौख्याचा विचार करत नसून
आध्यात्मिक दृष्टीने शाश्वत चिरसमाधानाचा, परम आनंदाचा, कैवल्याचा, आत्मप्राप्तीचा, मुक्तीचा विचार करत आहोत हे विसरू नये. याचा विचार करून अध्यात्म काय सांगते याकडे लक्ष द्या. अध्यात्माचा भौतिक प्रगतीला मुळीच विरोध नाही. माणसाने विविध शोध लावून आपले जीवन जरूर सुकर करावे, परंतु त्यातच त्याच्या उपभोगातच रममाण होऊ नये. नवनवीन शोधांचा उपयोग करावा, उपभोग घेऊ नये असे अध्यात्म सांगत आहे. आत्मपूजा उपनिषद, योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. निराकरण. अनेक जणांच्या स्वप्नात देवदेवता येतात, स्वामी महाराज येतात. हा तुमच्या मनाचा खेळ असतो, कारण ती तुमची इच्छा असते. या देवदेवतांना त्यांच्या मूर्ती तसबिरीमधून तुम्ही पाहिलेले असते, स्वामी महाराजांना पाहिलेले असते. यामुळे ते तुमच्या स्वप्नात येतात. त्यांचे दर्शन ही तुमची सुप्त इच्छा असते. स्वप्नात त्यांच्याशी झालेले संवाद हा तुमच्याच मनातील सुप्त संवाद असतो. परंतु तुम्ही अदृश्य, अरूप, निराकार, मौन परमात्म्याला पाहणे शक्य नसते. तो तुमच्या स्वप्नात येत नाही, येऊही शकत नाही. सतत लक्षात असू द्या की तुमच्यातील योग ऊर्जा ही तुमची योग ऊर्जा आहे. तुम्ही स्वतः ती योग ऊर्जा आहात. यामुळे तुम्ही मूलतः आनंदाचे झाड आहात, परंतु तिचा वापर तुमचे मन करते, तुम्हाला त्याच्या तालावर ते नाचविते आणि यामधून फक्त क्षणिक सुख आणि जन्मोजन्मी दुःख मिळते. तुमच्यातील ते आनंदाचे झाड करपते. यास्तव विवेक, संयम, तारतम्य, सारासार विचार या शस्त्रांनी मनाला आवर घाला. सत्संग, अध्यात्म, अध्यात्माच्या पुस्तकांचे वाचन, बीजमंत्राचा सतत उद्घोष या योगे या तुमच्या शस्त्रांना धार येते. तुमच्या इच्छांचे मूलभूत कारण समजावून घ्या आणि त्याचे निराकरण करा. तरच त्याला आवाहन, ते दिव्य दर्शन, साक्षात्कार, मुक्ती शक्य आहे. लवकरात लवकर या मार्गावर पाऊल ठेवा. साधक व्हा, त्या योगे साक्षात्कारित व्हा. योगी म्हणून याच देही उर्वरित जीवन कैवल्यात जगा. साक्षात्कार टिकवण्यासाठी कर्मयोग करून उरलेल्या वेळेत प्रभुकार्य करा. त्या योगे मृत्यू तुम्हाला स्पर्श करणार नाही. मृत्यूचा विचार केला नाही की जगायची उमेद वाढते. त्या योगे तुम्ही चिरतरुण राहाल. सायुज्यमुक्त जीवन हेच सत्य जीवन आहे. विश्वात येऊन देह धारण करण्याचा तोच एकमेव हेतू आहे. त्याची सफलता म्हणजेच आत्मस्वरूपता. सर्व कर्म. आता शेवटी या सूत्रातील पहिला शब्द जो सर्व कर्म याचे निरूपण करूया. ऋषी सांगतात की सर्व कर्मांच्या कारणाचे निराकरण करा. काहीही इच्छा ठेवू नका. इच्छा हीच तुमची उपस्थिती आहे. एकरूपतेला ते बाधक आहे. आवाहन केल्यावर तुम्हीच त्याच्या रूपात तेथे येणार आहात. आता शेवटी या सूत्रातील पहिला शब्द जो स्वकर्म याचे निरूपण करूया. ऋषी सांगतात की सर्व कर्मांच्या कारणांचे निराकरण करा. काहीही इच्छा ठेवू नका. इच्छा हीच तुमची उपस्थिती आहे. एकरूपतेला ते बाधक आहे. आवाहन केल्यावर तुम्हीच त्याच्या रूपात तेथे येणार आहात. तेच तुमचे आत्मभान आहे, आत्मज्ञान आहे. त्यासाठी तुम्ही मोकळे असा, रिते असा. त्याला तुमच्यात उतरायला, तुमच्यात उपस्थित व्हायला जागा द्या. यासाठी आवाहन करताना तेथे तुमची अनुपस्थिती होणे अपरिहार्य आहे. तुमची अनुपस्थिती तुमच्या निरीच्छेने सिद्ध होईल आणि मग तेच त्याला आवाहन आहे. त्याला आवाहन काही हेतू साध्य करण्यासाठी करायचे नाही. त्याला आवाहन काही पाहिजे त्याच्या पूर्ततेसाठी करायचे नाही. त्याला आवाहन कसल्याही अपेक्षेने करायचे नाही. त्याला आवाहन करायचेच नाही. मातेला भेटण्यासाठी तिच्या अपत्याला आवाहन करावे लागत नाही. तो मातेशिवाय सैरभैर होतो. ते जाणून तो जेथे असेल तेथे मातेची यात्रा सुरू होते. माता तेथे उपस्थित होते, त्याला जवळ घेते, त्याची काळजी घेते. आंतरिक ओढीने ते करणाऱ्याच्याही नकळत आपोआप होते तेच आवाहन होते. हरिओम.